नागपुर में चिकित्सा अधिकारी ने चेतावनी दी है कि कई बच्चों में कोल्ड ड्रिप सिरप के सेवन के बाद गंभीर लक्षण पाए गए। यह मामला 15 सितंबर से शुरू हुआ। ज्यादातर पीड़ित EAS और KAS वर्ग के हैं। जांच में सिरप में एक केमिकल कंटेंट की मात्रा सामान्य रूप से अधिक मिली। नागपुर और मध्य प्रदेश में कुल 36 केस है, जिनमें से मध्य प्रदेश में 13 मौतें और नागपुर में 8 गंभीर मामले हैं। फिलहाल नागपुर में मौत की पुष्टि नहीं हुई है। FDA और स्वास्थ्य विभाग सिरप बनाने वाली कंपनी की जांच कर रहे हैं और संदिग्ध बैच बाजार से हटाए जा रहे हैं। डॉक्टरों ने सलाह दी है कि बच्चों को कोल्ड ड्रिप सिरप या किसी अनजान कंपनी की खांसी की दवा न दें। इस मामले में चिकित्सा अधिकारी ने और क्या कहा, ये जानते हैं। याची सुरुवात जी झालेली होती सगळ्यात पहिले 15 सप्टेंबरला आम्हाला एक कॉल आलेला होता प्रायव्हेट हॉस्पिटलतर्फे, न्यूज हेल्थ सिटी या हॉस्पिटलतर्फे की काही AESच्या केसेस आहेत, म्हणजे ॲक्यूट एन्सेफॅलायटिस सिंड्रोमच्या केसेस पीडियाट्रिक एज ग्रुपच्या आहेत आणि त्या हॉस्पिटलला ॲडमिट आहे। त्याच तारखेला म्हणूया की GMC नागपूर इथून पण डॉक्टर तिवारी सरांचा कॉल आलेला होता की त्यांच्याकडे पण AESच्या केसेस आढळलेल्या आहेत, त्यांची संख्या खूप जास्त आहे। या अनुषंगाने आम्ही एक बैठक माननीय अतिरिक्त आयुक्त महानगरपालिका यांच्या अध्यक्षतेखाली बोलवली होती आणि AESच्या केसेस काय आहेत आणि त्याची माहिती कशी गोळा करावी या अनुषंगाने ती बैठक झाली। त्याच्यामध्ये त्यानंतर आम्ही प्रायव्हेट हॉस्पिटल सगळ्यांना माहिती कळवली की तुमच्या हॉस्पिटलला पण जर अशा पद्धतीचे जर केसेस असतील तर त्यांनी आम्हाला कळवावं। या अनुषंगाने आम्ही सगळी डिटेल्स माहिती घेणं सुरुवात केली। आता या अनुषंगाने असं आहे की AES म्हणजे काय, तर ॲक्यूट एन्सेफॅलायटिक सिंड्रोम आहे, ज्याच्यामध्ये फीवर असतं, त्यानंतर अल्टर्ड सेन्सोरियम असतं आणि त्यानंतर कन्व्हर्जन किंवा सीझर त्या पेशंटला होत असतं। अशा प्रकारचे केसेस हे GMCला ॲडमिट होते। नंतर थोडंसं अजून डिटेल गेल्यावर त्याचं बायफर्केशन व्हायला लागलं की काही केसेस अशा आहेत ज्या टिपिकल AESच्या आहेत, ज्या दरवर्षी स्पोरॅडिक केसेस आपल्याकडे आढळत असतात, पण काही केसेस अशा आहेत ज्या प्रेझेंट करत आहे फक्त ॲन्युरिया, म्हणजे मुलाला लघवीच होत नाही आणि त्यानंतर त्याचं रिनल शटडाऊन झालेलं आहे, म्हणजे रिनल पॅरामीटर पूर्ण डिस्टर्ब झालेलं आहे। तर प्रेझेंटेशन काही केसेसचं AESचं होतं आणि काही केसेसचं किडनी शटडाऊन झाल्यानंतर AESकडे जातात। असे दोन प्रकारचे डिफरन्सेस आम्हाला त्या केसेसमध्ये आढळतात। आम्ही अजून त्याच्यामध्ये डिटेलमध्ये गेलो, GMC सोबत चर्चा झाली, बाकी हॉस्पिटलशी चर्चा झाली, तर ह्या ज्या केसेस ज्या आढळलेल्या आहेत त्या काही पर्टिक्युलर आउट ऑफ द स्टेट म्हणजे MP मधून येत आहे आणि त्या पर्टिक्युलर छिंदवाडा डिस्ट्रिक्टच्या आहेत असं आम्हाला आढळलं। मग आम्ही हे अलर्ट जे झाला असल्यामुळे NCDC दिल्लीला कळवलं, महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटला कळवलं, सोबतच जे छिंदवाडाचं डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन आहे त्यांना पर्सनली मी कॉल करून सांगितलं की तुमच्याकडच्या ह्या केसेस आहेत हे टिपिकल ॲड्रेसेस आहेत आणि काही मुलांचा मृत्यू पण झालेला आहे, तर तुम्ही पण तुमच्या लेवलवर इन्व्हेस्टिगेशन सुरू करा। तर अशा प्रकारचा अलर्ट आम्ही जनरेट केला। त्यानंतर कंटिन्युअस VC NCDC दिल्ली तर्फे ऑलमोस्ट रोज VC आमचं झालेल्या होत्या आणि त्यांनी दिलेल्या सूचनेनुसारच आम्ही टप्प्याटप्प्याने इन्व्हेस्टिगेशनला सुरुवात केली। सर्वप्रथम NIVची टीम इथे आलेली होती आणि सोबतच स्टेटची टीम पण आलेली होती। तर या टीमनी पण नागपूरमध्ये ज्या केसेस आढळलेल्या आहेत त्या केसेसच्या अनुषंगाने इन्व्हेस्टिगेशन सुरू झालं। आता याच्यामध्ये दोन डिमार्केशन झाले। काही केसेस ज्या होत्या त्या टिपिकल AESच्या असल्यामुळे त्याचं वेक्टर बॉर्न रिलेटेड किंवा वेक्टर बॉर्न सर्व्हिलन्स आम्ही आमच्या लेवलवर सुरू केलं। काही मॉस्किटोचे सॅम्पल्स घेतले आणि काही आपल्या या अनुषंगाने पाण्याचे नमुने असतील, सिरोलॉजिकल सॅम्पल्स, हे सॅम्पल्स घेणं पण सुरू केलं। 3 पेशंटचे आम्ही सॅम्पल्स NIV पुणेला पण पाठवलेलं होतं, पण त्याच्यामध्ये जे सॅम्पल्स ज्याच्यासाठी आम्ही टेस्टिंग केलेलं होतं तर त्याच्यामध्ये जसं चांडीपुराचं टेस्टिंग आहे किंवा आपलं JEचं टेस्टिंग असेल, HSVचं असेल, वेस्ट नाईल फीवर, स्क्रब टायफस, हिपॅटायटिस AE, ह्या सगळ्या टेस्टिंग ह्या निगेटिव्ह आलेल्या आहेत। इन सायमल्टेनियसली GMCला किंवा बाकी हॉस्पिटलला त्यांनी व्हायरल पॅनल लावलेलं होतं, ज्याच्यामध्ये व्हेरियस कॉजेस ऑफ द व्हायरसेस काय आहे AESचे ते शोधण्याचा प्रयत्न केला, पण तिथे पण कोणत्याही रुग्णाला म्हणजे सगळे टेस्ट रिपोर्ट्स हे निगेटिव्ह आलेले होते। सोबतच जेव्हा आम्ही सगळे केस पेपर घेतले तेव्हा असं लक्षात आलं की काही पेशंट्समध्ये जे पॅरेंटची हिस्ट्री घेताना लक्षात आलं की त्यांच्याकडे कोल्ड ड्रिपचं हे सॅम्पल किंवा कफ सायरप त्यांच्याकडे कॉमन हे आढळून आलेलं आहे। जेव्हा सगळ्या इन्व्हेस्टिगेशन्स निगेटिव्ह येत आहेत तेव्हा आणि टिपिकल प्रेझेंटिंग जो MP मधून लॉट आलेला जो पेशंटचा होता त्यांच्याकडे हे कोल्ड ड्रिपचं सॅम्पल्स आढळून आलं आणि त्यांच्याकडले सगळे पेशंट जे प्रेझेंटिंग सिम्पटम्स विथ ॲन्युरिया आणि आपलं काय म्हणूया रिनल शटडाऊन असल्यामुळे ते थोडंसं लिंक करण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि हे आम्ही FDA आणि डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन छिंदवाडा यांना कळवलं। मग NCDC दिल्ली आणि छिंदवाडा डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन यांच्याशी कोऑर्डिनेशन झाल्यानंतर त्यांनी FDA तर्फे ते सॅम्पल सील करण्यात आले आणि तिथे DEG हे त्याच्यामध्ये अतिप्रमाणात हे आढळून आलेलं आहे।
तर या अनुषंगाने आमची GMCची टीम आणि बाकी एम्सची टीम असेल किंवा बाकी पर्सनल हॉस्पिटलची टीम चांगल्या पद्धतीनं कोऑर्डिनेट करतो आहे आणि जेवढेही पेशंट्स ॲडमिट आहेत त्यांचं डेली रिपोर्टिंग आणि डेली फॉलोअप आमच्यातर्फे पण घेत आहे. आजच्या स्थितीत बघायचं झालं तर टोटल 36 केसेसची लाईन लिस्ट आमची झालेली आहे. म्हणजे मिड ऑगस्टपासून या केसेस येणं सुरू झालेलं होतं. टोटल 36 केसेसची लाईन लिस्ट झालेली आहे. त्याच्यापैकी टोटल 19 डेथ्स रिपोर्टेड हे आम्ही केलेले आहे. टोटल 19 डेथ्स रिपोर्टेड केलेलं आहे. त्याच्यातल्या जर महाराष्ट्र आणि MP असं वर्गीकरण केलं तर MPच्या टोटल 13 डेथ्स ह्या नागपूरमध्ये झालेल्या आहेत. टोटल 13 डेथ्स झालेल्या आहेत. त्याच्यातल्या 12 छिंदवाड्याच्या आहेत आणि 1 सिवनीच्या आहे आणि उरलेल्या ह्या महाराष्ट्राच्या आहेत ज्या 6 डेथ आहेत. ज्या महाराष्ट्रातल्या 6 डेथ आहेत त्याच्यामध्ये आम्हाला कोणतीही हिस्ट्री कफ सिरप रिलेटेड म्हणजे कोल्ड ड्रिप रिलेटेड कुठेही आढळलेली नाही. ते स्पोरॅडिक केसेस जशा असतात दरवर्षी त्या पद्धतीच्या ह्या डेथ आढळलेल्या आहेत. आजच्या स्थितीत अजून 12 केसेस आपल्याला पूर्ण नागपूरमध्ये ॲडमिटेड आहेत, ज्याच्यामध्ये GMC आहे. GMCला सगळ्यात जास्त 5 केसेस आहेत. एम्सला 2 केसेस आहेत. न्यू हेल्थ सिटीला 1 केस आहे. LMHला 1 केसेस आहे. कलर हॉस्पिटलला 1 केसेस आहे. गेटवेला 1 केसेस आहे. तर अशा पद्धतीनं केसेस सध्या ॲडमिट आहेत आणि त्यांच्यावर व्यवस्थित उपचार सुरू आहे. GMC आणि बाकी सगळे एक्सपर्ट त्याच्यावर GMCमुळे तिथले पिडियाट्रिशियन चांगल्या पद्धतीनं उपचार करतात. एमपीतले आपल्याला आढळते ते जसं सिवनी आणि छिंदवाड्यातले आढळले त्यांची हिस्ट्री घेतली होती तर त्याच्यात कोल्ड ड्रिंकचा वापर झालेला सगळ्यांकडे आढळून आलं का? इनिशियली जे पेशंट ॲडमिट झालेले होते त्यांची डेथ 1.5 ते 2 दिवसामध्ये झालेली होती. तर त्यावेळेस व्यवस्थित हिस्ट्री इलिसिट नाही करता आली. पण काही पेशंट्समध्ये जेव्हा हिस्ट्री इलिसिट केली तर पॅरेंट्सकडे त्याच कोल्ड ड्रिपचं बॉटल ते मिळालेलं आहे. आता डिटेल इन्व्हेस्टिगेशन ते दिल्लीची टीम येत आहे ती करणार आहेत आणि त्या इंडिव्हिज्युअल सगळ्याचे केस हिस्ट्री घेतल्यानंतर किंवा एपिडेमॉलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन किंवा क्लिनिकल त्यांचं क्लिनिकल इन्व्हेस्टिगेशन झाल्यानंतरच त्याला सांगता येईल की पूर्ण केसमध्ये कोल्ड ड्रिपचं इन्व्हॉल्वमेंट होतं की नाही. नागपूर महानगरपालिका हद्दीमध्ये सगळे आढळून आलं का कोल्ड ड्रिपचा पुरवठा झाला किंवा नाही? काल FDAच्या यांच्याशी बोलणं झाल्यानंतर आपल्या नागपूर महानगरपालिकेमध्ये कोल्ड ड्रिपचं कुठेही म्हणजे त्याचं डिस्ट्रीब्युशन झालेलं आढळलेलं नाही. कोल्ड ड्रिपमध्ये सर हे जे आपल्याकडे पेशंट होते त्यांच्या चौकशीमध्ये डायलेथिन ग्लायकोल म्हणजे DEG किती प्रमाणात होतं आणि त्या जे सॅम्पल्स आहेत त्याच्यामध्ये हे द्रव्य जे आहे हे सापडलं का आणि दूषित का बरं झालं? कोणतं इंडस्ट्रीयल याच्यामध्ये मटेरियल आहे ते वापरण्यात आलं याचं काही सापडलं का? हे दूषित का झालं सिरप? नाही, याचं जे DEGचे जे सॅम्पल जे दूषित आढळलेले आहेत ते छिंदवाड्याने जे कलेक्ट केले, छिंदवाडा ॲडमिनिस्ट्रेशन जे कलेक्ट करून तिकडे FDAला पाठवले त्यांच्यातर्फे ते मिळालेलं आहे. आपल्यातर्फे एकही ते मिळालेलं नाही. पण डायइथिल ग्लायकॉल हे टॉक्सिनसारखं किंवा पॉयझनस असल्यामुळे त्याचं अतिप्रमाण त्या सिरपमध्ये आढळल्यामुळे हे कंप्लीट ॲन्युरिया झाल्यानंतर रिनल शटडाऊन झालेलं असं त्याच्यामध्ये आढळून येत आहे. सर मृतांचा आकडा आता 12 वाजेपर्यंत आज किती आहे या सगळ्या घटनांमध्ये? मी तेच मगाशीच मी सांगितलं टोटल मेंदू जर वगळता आपण टोटल 19 डेथ्स आपल्याकडे रिपोर्टेड झालेल्या आहेत. त्याच्यातल्या महाराष्ट्रातल्या 6 डेथ आहेत ज्या काहीही म्हणजे कफ रिलेटेड किंवा कफ सिरप रिलेटेड दिसत नाही. उरलेल्या ज्या 13 डेथ MPच्या आहेत त्यांचं इन्व्हेस्टिगेशन त्यांचं सुरू आहे. ते मोस्टली छिंदवाडा ब्लॉकच्या आहे. सर दिल्लीतील कोणती टीम येणार आहे आणि कधी येणार आहे आणि ती नेमकी त्याचा फोकस काय असणार आहे आणि ती छिंदवाड्याला सुद्धा जाईल काय? NCDC दिल्लीतर्फे त्यांची टीम एम्स नागपूरचीच राहील आणि ते इन्व्हेस्टिगेशन करतील. सर जे आता आपल्याकडे रुग्ण ॲडमिट आहेत त्यांची परिस्थिती कशी आहे आणि ज्यांची डेथ झाली त्यांचं आपण PM वगैरे केलेलं आहे म्हणजे त्यांचे रिपोर्ट्स येणं अपेक्षित आहे का की त्यांचा मृत्यू हा सायरोपमुळे आहे? जेवढेही आपले डेथ्स आपले जे सध्या ॲडमिट आहेत काही पेशंट अजूनही व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांची प्रकृती तेवढी काही चांगली नाही. काही केसमध्ये अजूनही काही PM आमच्या GMC तर्फे करण्यात आलेले नाही. तो एक आहे. आणि अजून काय याच्यामध्ये अजून एक सांगायचं झालं की इन बिटवीन रिनल 3 पेशंटची आम्ही रिनल बायोप्सी केलेली होती. त्याच्यामध्ये GMCने डॉक्टर तिवारी सरांतर्फे झालेली होती. तर त्याच्यामध्ये ॲक्यूट ट्युब्युलर नेक्रोसिस आढळलं असल्यामुळे टॉक्सिन किंवा काहीतरी एक वेगळं असायला पाहिजे हा थॉट समोर आला, एक थेअरी समोर आली. त्यानुसारच मग कप सिरप आम्ही आयडेंटिफिकेशन आणि कोल्ड ड्रिप याचं लिंक जुळवण्यामध्ये आम्हाला त्याची मदत झाली.
सर यामध्ये आपल्या इकडून काय प्रायोगिक तर काय म्हणजे ज्या पद्धतीनं हे सगळे घटना समोर आल्यावर काय अलर्ट देण्यात आलेले आहे, सध्या जे रुग्ण आहेत त्यांची प्रकृती सुधारते आहे का, छत्तीसगड म्हणजे छिंदवाड्याचे असो की महाराष्ट्रातले काही रुग्ण आहेत? याच्यामध्ये GMC नागपूर आणि बाकी सगळ्या हॉस्पिटलने एक चांगल्या पद्धतीचं पिडॅट्रिक असोसिएशनने चांगल्या पद्धतीचं कोऑर्डिनेशन केलेलं आहे. जे DEGवर एक अँटीडोट वापरायचा आहे तो पण त्यांनी वापरत आहे आणि काही पेशंटमध्ये त्याचा रिस्पॉन्स पण चांगला मिळत आहे. होप सो की मोस्ट ऑफ द पेशंट याच्यामधून रिकवर होतील आणि जे एक म्हणूया की या पद्धतीने ट्रीटमेंट असायला पाहिजे होतं, ते इनिशियली थोडंसं झालेलं असेल पण आता त्याच पद्धतीने सगळीकडे ट्रीटमेंट होते आणि तसं कोऑर्डिनेशन हे आहे प्रत्येक प्रायव्हेट हॉस्पिटलचं पण आम्ही करतो. ओव्हर दी काउंटर सर लोक जातात आणि काही पण औषधी स्वतः जाऊन घेतात फार्मसीमध्ये, कोल्ड सिरपमध्ये पण असंच आहे. तर या संदर्भात काही तुम्ही हे काढलं आहे का, फार्मसीत जाऊन कोणी काही औषधं घेण्यासंदर्भात? काल या संबंधाने गव्हर्नमेंट ऑफ इंडियातर्फे कालच ॲडवायझरी आलेली आहे. त्या अनुषंगाने आमच्या महानगरपालिकेतर्फे आमचे दवाखाने, महानगरपालिकेचे दवाखाने असोत, प्रायव्हेट दवाखाने असोत, गव्हर्नमेंटचे मेडिकल कॉलेजेस असो, सगळ्या ठिकाणी कॉशियसली कफ सिरपचा वापर करावा अशा त्याच्यामध्ये सूचना आहेत. 5 वर्षाखालील मुलांसाठी ते करू नये अशा पण सूचना आहेत. तर त्या अनुषंगाने ॲडवायझरी आम्ही सगळ्या हॉस्पिटलला पाठवलेली आहे. हाँ हाँ सर, कुछ पेशेंट्स आए, छोटे बच्चे बीमार आए हैं, कुछ MP से आए हैं, क्या हिस्ट्री है, कौन सा आदत है, ये मिलने से उनको क्या लेना? सर कौन से समय से ये पेशेंट्स आना शुरू हुआ और नागपुर के किन किन अस्पतालों में कितने दाखिल हुए, उनमें से कितनी मौतें हुई, उनमें से मध्य प्रदेश के कितने, महाराष्ट्र के कितने, उनके सिम्टम्स क्या थे? ये सभी केसेस जो है एक्यूट एन्सेफेलाइटिक सिंड्रोम के केसेस करके हमें रिपोर्टिंग हुआ है. एक्यूट एन्सेफेलाइटिस सिंड्रोम में हम बोलते हैं कि पेशेंट को फीवर रहता है, अल्टर्ड सेंसोरियम है, कन्वर्शन होता है, सीजर्स होता है. इस हिसाब से सभी पेशेंट्स नागपुर के अलग अलग अस्पताल में एडमिट हो रहे थे. इसमें भी एक दूसरा प्रकार भी आ रहा था कि कुछ पेशेंट्स जो है कंप्लीट एन्यूरिया करके आ रहा है, यानी बच्चे को पेशाब भी नहीं हो रही थी, साथ में ही जो किडनी का शटडाउन होता है यानी रीनल फेलियर अपन बोल सकते हैं, वो भी ऐसे भी प्रेजेंट हुए हैं. तो AES के केस में एक प्लेन AES जो हमेशा की तरह प्रेजेंट होता है वो पेशेंट्स हमारे पास में आए और दूसरे टाइप के पेशेंट थे जिसके पास में रीनल शटडाउन हुआ ऐसा. तो फिर सभी जो हॉस्पिटल के एक्सपर्ट्स हैं, GMC के एक्सपर्ट हैं, एम्स के एक्सपर्ट्स हैं, दिल्ली के NCDC के जो टीम आई थी उनके भी एक्सपर्ट हैं, तो उनके साथ में चर्चा होने के बाद में हम ही अलग अलग पेशेंट को सेग्रीगेशंस किया और मोस्ट ऑफ द पेशेंट जो कंप्लीट एन्यूरिया या रीनल शटडाउन के पेशेंट हैं वो छिंदवाड़ा डिस्ट्रिक्ट से आए हैं, परासिया ब्लॉक के पेशेंट्स भी थे, वो हमने सेग्रीगेट किया. और कुछ पेशेंट जो नागपुर के सराउंडिंग डिस्ट्रिक्ट के थे वो भी पेशेंट्स हमने अलग अलग किया. आज की डेट में हमारी जो लिस्ट बनी है टोटल 36 केसेस की है एंड 36 केसेस में से जो 19 डेथ हुए हैं उसमें से MP के 13 डेथ हमारे पास रिपोर्टेड है और महाराष्ट्र के 6 डेथ रिपोर्टेड है. महाराष्ट्र के जो 6 डेथ रिपोर्टेड है उसमें जो कफ सिरप जो एंगल जो हम बोल सकते हैं उसका कुछ यानी लिंक नहीं हो रहा है. बाकी MP के जो केसेस है उसका इन्वेस्टिगेशन चालू है. कुछ केसेस में जो पेरेंट के साथ में डिस्कशन के साथ पता चला है कि उनको कोल्ड ड्रिप या उस टाइप रिलेटेड सिम्टम रिलेटेड रहने वाली जो दवा है वो पिलाई गई थी जब उसको बुखार वगैरह आया था. इस हिसाब से ये MP के पर्टिकुलरली कौन से रीजन से थे और ये पीरियड कौन सा था? मोस्ट ऑफ द हमारे जो हमको जो रिपोर्टिंग हुआ है हम एटलीस्ट मिड अगस्त से हमारे पास में उसका रिपोर्टिंग आया है. सभी पेशेंट्स जो अलग अलग अस्पताल में हैं, आज की डेट में अपने पास में टोटल 12 पेशेंट्स एडमिटेड है. उसमें से मैक्सिमम पेशेंट GMC में एडमिट है, 5 पेशेंट वहाँ पे हैं. एम्स में 2 पेशेंट्स है, न्यू हेल्थ सिटी में 1 पेशेंट है, LMH में 1 पेशेंट है, कलर्स हॉस्पिटल में 1 पेशेंट है और गेटवेल में. ऐसे टोटल 12 पेशेंट एडमिट अलग अलग अस्पताल में नागपुर में हैं. और ये डेट MP के कहाँ से? मोस्टली हमको जो एड्रेसेस मिला है एक पर्टिकुलर ब्लॉक है जो परासिया ब्लॉक के ज़्यादातर पेशेंट पाए गए हैं. यानी सिवनी से भी कुछ पेशेंट है, छिंदवाड़ा के? सिवनी से भी एक पेशेंट, छिंदवाड़ा के 12 पेशेंट्स जो डेथ रिपोर्टेड हुए हैं और एक सिवनी का भी पेशेंट डेथ रिपोर्टेड हुआ है. महाराष्ट्र TV 24 के लिए कैमरामैन राजेश जंगीटवार के साथ पारस बैसवारी की रिपोर्ट, नागपुर.